एका सुंदर गावाच्या जवळ एक तलाव होता. त्या तलावात बेडूक, मासे, खेकडे आणि अजून कितीतरी जलचर राहत होते. तलावाच्या काठी रोज सकाळी बगळा यायचा आपल्या लांब चोचीने मासे पकडायला. त्याचं नाव होतं बगल्या. एक दिवस बगल्या मासे पकडायला आला असताना त्याची नजर बेडूयावर गेली. एक लहानसा, हिरवट रंगाचा, नेहमी हास्याच्या मूडमध्ये असलेला बेडूक. बगल्या चकित झाला. हा असा बेडूक मी आजवर पाहिला नाही. बगल्याने विचारलं, अरे, तू इतर बेडकांसारखा गप्प का बसत नाहीस? इथं का उड्या मारतोस आणि गाणी म्हणतोस? बेडूया उड्या मारत म्हणाला, बगल्या काका, जगायचं असेल तर मजा केली पाहिजे. आणि तुला माहितीये का, मी तुला पाण्याच्या आतलं जग दाखवू शकतो. बगल्या थोडा घाबरला, मी पक्षी आहे, मी पाण्याच्या आत कसा काय जाणार? बेडूया हसला, अरे काळजी नको, माझ्याकडे चमत्कारी शिंपला आहे, त्याच्या मदतीने मी तुला थेट माझ्यासोबत पाण्याच्या आत घेऊन जाऊ शकतो. बगल्या डोळे मोठे करून म्हणाला, खरंच? बेडूया त्याच्या घराच्या मागे असलेल्या एका झाडाखाली गेला आणि एक झगमगाट करणारा शिंपला घेऊन आला. हा बघ, हा शिंपला. जर तू याला नाकाजवळ धरून पाण्याची सफर असं म्हटलंस तर तू पाण्यात श्वास घेऊ शकतो. बगल्याने शिंपला घेतला आणि नाकाजवळ धरत म्हटला, पाण्याची सफर. आणि काय आश्चर्य, बगल्याला असा वाटू लागलं की त्याच्या चोचीखालून फुगे निघत होते आणि त्याला दम लागत नव्हता. बेडूया ओरडला, ये बगल्या, आता चल माझ्या मागे. पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम. आणि दोघंही एकत्र पाण्यात झप करून उतरले. बगल्याने पहिल्यांदाच तलावाचं पाण्याखालचं जग पाहिलं. माशांचा एक मोठा गट डावीकडे पोहत होता, जणू एखादं स्कूटा परेड. तळाशी खेकडे झुंज देत होते, चक्क कुस्ती. तिथं एक उडणारी मासळी, फ्लाइंग फिश, होती जी बेडूकाकडे पाहून म्हणाली, हे बगल्या कोण आहे रे? हाच का तुझा ड्राय क्लीन मित्र? बेडूया हसून म्हणाला, हो, याला पाण्याचं धुळमुक्त जग दाखवतोय. एक जलपरीसारखी छोटी मासळी बगल्याच्या चोचीत चुकून अडकली आणि बगल्याने एकदम ई करून तिला थुंकून दिलं. सगळे हसायला लागले, अगदी बेडूक तर तलावात उड्या मारून फसफस करत हसला. ते दोघं पोहत पोहत एका मोठ्या खडकापाशी आले. त्या खडकाच्या पाठीमागे होती एक गुपित गुहा. बेडूया म्हणाला, हे बघ, ही आहे जलमालकाची गुहा, पण इथे जायला फक्त खास पाहुण्यांनाच परवानगी आहे. बगल्याने विचारलं, म्हणजे मी नाही का? नाही, तू खासच आहेस, पण एक कोडं सोडवावं लागेल. कोडं होतं, नाही पंख, नाही शेपटी, तरीही उडतो, पकडता येत नाही, दिसतो पण न दिसतो. तो कोण? बगल्या विचारात पडला आणि मग उत्तर दिलं, छाया. गुहा उघडली आणि आत त्यांनी पाहिलं एक झगमगाट करणारा मोठा कासव राजा बसलेला. तो म्हणाला, बेडूक, तू कोणाला घेऊन आलास? बेडूया म्हणाला, राजा. हा आहे बगल्या, जो पाण्याचं जग कधीच पाहिलं नव्हतं. कासव राजा म्हणाला, मग पाहुण्याला आमचा खास बबल ट्रॅम्पोलिन डान्स दाखवायला हवा. अचानक तलावात रंगीत बबल्स निघू लागले. त्यावर मासे, बेडूक, झाडं सगळे उड्या मारून डान्स करू लागले. बगल्यानेही चोच उंच करून बबलवर एक पाय ठेवला आणि तो हवेत झपकन वर गेला. तिथं त्याला एक झिंगाट बेडूक भेटला, डीजे वाजवत होता. टपाक टपाक बबलमध्ये झूल. पाण्याचा डान्स, नो स्कूल. बगल्यानेही एका बबलवर तिरकी उडी मारून नाचायला सुरुवात केली. सगळे ओरडू लागले, वा बगल्या, तू तर भारी नर्तक निघालास. तेवढ्यात एका कोपऱ्यातून एक भुकेली मगर बाहेर आली. ती ओरडली, कोण आलंय माझ्या पाण्यात डान्स करायला? मी नाचणार, नाही तर खाणार. सगळे थरथर कापू लागले. बगल्याने धाडस करून विचारलं, तुम्हाला काय नाचायला आवडतं? मगर म्हणाली, माझं आवडतं गाणं आहे, चक धूम धूम मगरवाला झूम. बेडूया झटपट डीजे बेडकाकडे गेला आणि गाणं लावलं, चक धूम धूम मगरवाला झूम. मगरही नाचायला लागली आणि नाचता नाचता खुश झाली आणि म्हणाली, जाता जाता मस्त नाच केलात, तुमचं पाण्याचं पास पुढील वर्षासाठी फ्री. बगल्या आणि बेडूया परत तलावाच्या काठावर आले. बगल्या म्हणाला, हे बेडूया, तू तर माझं आयुष्यच बदलून टाकलंस. आता मी रोज तलावात डान्स करायला येणार. बेडूया हसत म्हणाला, पण डान्स आधी मासे पकडायला विसरू नकोस. दोघंही हसले आणि एकत्र म्हणाले, उडतोय बगल्या, उड्या मारतो बेडूया, पण पाण्याखालचं जग आहे भारी.